मुंबईतल्या प्रभादेवी आणि परळ या परिसरांना जोडणाऱ्या एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम आता आणखी लांबणीवर पडण्याची चिन्ह आहेत. कारण या पुलावरची रहदारी थांबवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आजच्या अंतिम मुदतीला स्थगिती देण्यात आली आहे. कारण उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे या दोन पक्षांनी एल्फिन्स्टन पुलाचं पाडकाम तातडीनं करण्यास विरोध केला. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या वतीनं त्यासाठी निषेध आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. एल्फिन्स्टनचा पूल हा 100 वर्षांहून अधिक जुना आहे. त्यामुळे सध्याचा पूल पाडून तिथं नवा पूल बांधण्याची योजना होतीच, पण अटल सेतूला पोहोचणं सोयीस्कर व्हावं यासाठी वरळी शिवडी कनेक्टर बांधण्याची ही योजना नव्यानं आखण्यात आली आहे. त्यामुळे सध्याच्या एल्फिन्स्टन पुलाच्या जागी MMRDA कडून भविष्यात डबल डेकर पूल बांधण्यात येणार आहे. हा आहे प्रभादेवी पूल. आजही इथले रहिवासी या पुलाला एल्फिन्स्टन ब्रिज म्हणून ओळखतात. हा पूल लवकरच पाडला जाणार आहे आणि तो पाडला जाऊ नये यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंना दोन पक्षांनी आंदोलनं सुरू केली. त्यातला एक पक्ष आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि दुसरा आहे राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना. पुलाच्या दोन टोकांवरून दोन्ही पक्ष एकच मागणी करतायत, पण श्रेयवादावरून मात्र दोन्ही पक्ष दोन टोकांवर असल्याचं चित्र आहे. या आंदोलनाचं मूळ कारण म्हणजे MMRDA कडून बांधण्यात येणारा उन्नत रस्ता. दक्षिण मुंबईतून अटल सेतूला अतिजलद जाता यावं यासाठी MMRDA कडून शिवडी वरळी उन्नत रस्ता बांधला जातोय. सध्या धोकादायक बनलेल्या याच एल्फिन्स्टन पुलावरून हा उन्नत मार्ग जातो. त्यामुळे हा पूल पाडून त्या ठिकाणी डबल डेकर पूल बांधण्याची तयारी MMRDA केली. त्यासाठी 15 एप्रिलपासून हा पूल बंद करण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वी मुंबई पोलिसांच्या सूचनेनुसार नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सूचना आणि हरकती नोंदवल्यामुळे पूल बंद पाडण्याबाबतचा निर्णय 4 ते 5 दिवस पुढे ढकलण्यात आला. हा पूल पाडण्यासाठी नागरिकांमधून होणारा विरोध पाहून दोन्ही ठाकरेंच्या सेनांनी आंदोलनाची हाक दिली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार अजय चौधरींच्या नेतृत्वात साखळी उपोषण करण्यात आलं. यासोबत सह्यांची मोहीम देखील राबवण्यात आली. ज्याचं घर तुटते त्याला समजते. त्याच्या भावना तुम्ही जाणून घेतल्यात का? कारण घर किती छोटा असो मोठा असो, पण माझं वास्तव्य, माझ्या भावना, माझ्या सगळ्या तिथे गुंतलेल्या असतात आणि ते तोडताना काय दुःख होणार ते त्या तो विस्थापित होतो त्याला समजतं. अंमलबजावणी काय नाही, त्याच्यावरती उत्तर काय नाही आणि आपलं त्याला तोडा म्हणजे काय? आता काय नेमकी मागणी तुमची? आमची मागणी हीच आहे, पहिला जे स्थानिक आहेत त्यांचं पुनर्वसन करा. पश्चिमेकडनं पूर्वेकडे, पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणाऱ्या लोकांच्या व्यवस्था करा. कसे जाणार? एखादा रुग्ण असेल, एखादा वयस्कर गृहस्थ असेल, त्याला रुग्णालयापर्यंत जायचं असेल. तर मनसेकडूनही एल्फिन्स्टन ब्रिज पाडू नये यासाठी आंदोलन करण्यात आलं. आपण पहिल्यापासून आंदोलन करत असून ठाकरेंच्या शिवसेनेला आत्ता जाग आल्याचा आरोप यावेळी मनसेनं केला. जे काही लोकांच्या समस्या आहेत त्या अगोदर सोडवायला हवेत आणि मग ब्रिजचं पाडकाम चालू करायला हवं. तर मुळात लोकांच्या समस्या या आहेत की समोरच्या साईडला, पलीकडच्या साईडला अनेक हॉस्पिटल्स आहेत, रुग्णालय आहेत. तिकडे ह्याच ब्रिजचा वापर त्या रुग्णालयासाठी जाण्यासाठी होतो. म्हणजे ती एक कुचंबणा लोकांची होणार आहे. लोकांना फार फिरून जावं लागणार. दुसरं, हा ब्रिज जर पाडला तर टिळक ब्रिजवर ट्रॅफिकचा प्रचंड लोड येणार आहे, ताण पडणार आहे आणि टिळक ब्रिजचं ऑलरेडी रुंदीकरणाचं काम चालू आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की स्थानिकांचं हे जे काही स्थलांतर आहे, त्यांना जी काही पुनर्वसन करणार आहात ते पहिलं करा. उलटं का करत आहे? पहिलं ते करा, त्यांच्या बिल्डिंग डिमॉलिश करा आणि मग ब्रिजला हात घाला. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे आता एकाच मार्गावर आल्याचं चित्र आहे. मराठीच्या मुद्द्यावर मनसेनं बँकांमध्ये धडक मारली, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं उत्तर भारतीयांना मराठीचे धडे द्यायला सुरुवात केली. मराठी विरुद्ध गुजराती वाद असो, हॉटेलमधील मराठी मेन्यू कार्डचा मुद्दा असो किंवा औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा असो, बहुतांश विषयांवर दोन्ही पक्षांच्या भूमिकाही समान असल्याचं दिसून आलं. एल्फिन्स्टन पुलाच्या बाबतीतही दो फूल एक माली असं चित्र समोर येत आहे. आगामी निवडणुकीत मतांचा ओघ पुलाच्या नेमक्या कुठल्या बाजूला वळणार, कुणाला महापालिकेकडे जाण्याचा उन्नत रस्ता मिळणार आणि कुणाच्या स्वप्नांचा पूल कोसळणार हे मात्र निवडणुकीच्या दरम्यानच स्पष्ट होणार आहे. वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.